हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आज मी तुमच्यासाठी 2 किलोचा केक घेऊन आलेला आहे बटरस्कॉच फ्लेवरचा, आणि तो आहे 2 टायर केक. तर त्यासाठी मी एकूण 750 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेला आहे आणि व्हिप क्रीम ही मी 900 ml वापरलेली आहे. तर आपला केक करण्यासाठी मी एकूण 2 किलोचा टीन आणि अर्धा किलोचा टीन असे 2 टीन वापरलेले आहेत. आणि 2 किलोचा टीन आधी करायला घेतलेला आहे. तो खालचा बेस आहे एकदम मोठा. तर आधी आता तो पाण्याने सोक करून घ्यायचा आहे आणि सोक करून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती आता क्रीम घातलेली आहे आणि बटरस्कॉचचा क्रश घातलेला आहे. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये की क्रश घातल्याशिवाय आपल्या केकला ही टेस्ट येत नाही आणि केक आपला चवीला लागत नाही. त्यामुळे क्रश हा भरपूर घाला. आता माझा पूर्णपणे तो खालचा जो केक आहे तो करून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, कारण जवळजवळ हा केक करण्यासाठी मला जवळजवळ 2 ते 2.5 तास गेलेले आहेत. कारण पूर्णपणे हा केक सेट व्हायला वेळ जातो आणि करायला सुद्धा वेळ जातो, कारण हा एकूण खूप मोठा केक होता. तर मी हा येलो आणि व्हाईट या 2 कॉम्बिनेशनमध्ये मी केलेला आहे केक. एकदम वेगळी डिझाईन केलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की अगदी शेवटपर्यंत पहा. मी व्हिडिओमध्ये केकची डिझाईन कशी केली आहे याची तुम्हाला डिटेल्स माहिती मिळेल तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आपला जो खालचा जो केक आहे तो अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे, कारण त्याच्यावरती आपला दुसरा केक आपण ठेवणार आहोत. त्यामुळं हा केक करताना अगदी काळजीपूर्वक करायचा आहे आणि पूर्णपणे सेट झाल्यानंतर मगच त्याच्यावरती दुसरा आपला केक आहे छोटा तो ठेवायचा आहे, जेणेकरून आपला केक हा हलणार नाही. तर आता केकला फिनिशिंग हे चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, केक हा हाईटला पण जास्त झालेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर झालेला आहे हा केक. फिनिशिंग करताना एकदम काळजीपूर्वक करायचं आहे आणि जास्तीत जास्त चांगलं फिनिशिंग आपल्या केकला कसं येईल यावरती आपण जास्त लक्ष द्यायचं आहे. आता व्यवस्थित फिनिशिंग झाल्यानंतर आता मी हा थोड्या वेळानं केक हा फ्रीजमध्ये सेट करणार आहे आणि मग त्याच्यावरती मग जो दुसरा केक आहे तो करायला घेणार आहे. पण तो करण्यापूर्वी मी आधी त्याला एक येलो शेड देणार आहे, कारण 2 शेडमध्ये हा माझा केक आहे. तर थोड्याशा क्रीममध्ये मी येलो कलर घातलेला आहे थोडासा आणि त्याला येलो शेड दिलेली आहे. त्याचं पण फिनिशिंग हे चांगलं केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये की छान असं आपलं फिनिशिंग आलेलं आहे केकला आणि कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतंय. ती येलो क्रीम आहे ती व्यवस्थित आपल्या सगळ्या केकवरती व्यवस्थित पसरवायची आहे, कारण त्याच्यावरती 2 कलरमध्ये कॉम्बिनेशन झालं पाहिजे. आता येलो कलर आणि व्हाईट कलरमध्ये आपला तो खालचा केक आहे तो तयार झालेला आहे आणि तो मी थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला आहे. तो सेट होतोय तोपर्यंत मी वरचा जो अर्धा किलोच्या टीनमध्ये जो केक शिजवला होता तो करायला घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी मी जी येलो क्रीम आहे ती घेतलेली आहे, कारण मी त्याच्यावरती पूर्ण येलो फुलं काढणार आहे गुलाबाची. त्यामुळं आतला जो केक आहे तो सुद्धा मी येलो क्रीमनेच कव्हर केलेला आहे, जेणेकरून जर आपल्या फुलांमध्ये थोडासा जो काही गॅप असेल तो कळून येऊ नये किंवा दिसू नये म्हणून. ही एक नवीन टिप आहे आपल्यासाठी की जेव्हा आपण गुलाबाची फुलांनी जो केक आपण कव्हर करणार आहे पूर्ण, तेव्हा जी फुलं आपण काढणार आहोत ज्या कलरची, त्याच कलरने आपला जो आतला केक आहे आणि तो आहे तो आपल्या त्या कलरनेच तो कव्हर करायचा आहे पूर्ण, म्हणजे आपला जो गॅप आहे फुलांमधला तो दिसणार नाही आहे. आता तुम्ही बघू शकता की हे कॉम्बिनेशन खूप छान दिसते, कारण खालच्या केकला मी निम्म्या भागामध्ये येलो कलर शेड दिलेली आहे आणि वरचे जो केक आहे तो पूर्णपणे मी गुलाबाच्या फुलांनी कव्हर करून घेतलेला आहे. आणि त्यासाठी मी M1 नोझल यूज केलेला आहे आणि जिथं जिथे गॅप होता तिथं छोटं छोटं डॉट काढलेला आहे फुलांचा. तुम्ही बघू शकता व्हिडिओत.
जिथं जिथं गॅप आहे तिथं तिथं मी छोटी छोटी फुलं काढलेली आहेत एकदम. आपला आता वरचा केक आणि खालचा केक खूप छान झालेला आहे. आता मी खालच्या केकला एक वेगळी डिझाईन काढणार आहे आणि त्यासाठी मी आपली जी टूथपिक असते त्याचा वापर केलेला आहे. थोडंसं तिरकं टूथपिक घेऊन मी त्याला डिझाईन केलेली आहे. आता तुम्ही पूर्ण डिझाईन झाल्यावरती तर तुम्हाला दिसेल की ती डिझाईन कशी झालेली आहे. त्यामुळे ही डिझाईन तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा. वेगळी डिझाईन आहे ही. आणि जेव्हा आपण टूथपिक यूज करतो केकवरती तेव्हा हलक्या हाताने किंवा नाजूक हाताने ती प्रेस करायची आहे केकवरती, जेणेकरून त्या केकवरती त्या टूथपिकची लाईन निघेल आणि त्यातून आपल्या केकला एक नवीन डिझाईन मिळेल. आता तुम्ही बघा नक्की व्हिडिओत. एक नवीन डिझाईन मी ट्राय मारलेली आहे किंवा मी प्रयत्न केलेला आहे एक छान डिझाईन करण्याचा. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि स्नेहाज किचन जर सबस्क्राईब केलं नसेल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आता एका बाजूने टूथपिक सगळ्या लाईनने केलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने अपोजिट साईडने मी पुन्हा ते डिझाईन टूथपिकने काढलेली आहे, जेणेकरून क्रॉस डिझाईन आपली केकवरती तयार होईल. आता पूर्ण डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की डिझाईन ही नक्की कशी झालेली आहे ते. आता डिझाईन झालेली आहे. आता खालच्या बाजूने बॉर्डर काढलेली आहे मी त्याच्यासाठी. ती बॉर्डर सुद्धा मी पांढऱ्या क्रीमने काढलेली आहे. आता आपली बॉर्डर पूर्ण काढून झालेली आहे. आता शुगर बॉल्स घेतलेले आहेत मी, पण ते शुगर बॉल्स आहेत ते जरा थोडेसे मोठे आहेत आणि जे आपलं जे क्रॉस डिझाईन झालेली आहे तिथे ती मध्ये मध्ये मी ते शुगर बॉल्स लावलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे अगदी नाजूक हाताने लावायचे आहेत. आता बघा तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम छान डिझाईन झालेली आहे आणि सगळ्या बाजूने शुगर बॉल्स लावून झालेले आहेत आणि वरती कस्टमरचं नाव टाकलेलं आहे आणि आपला केक तयार झाला.